तुम्हाला माहीत आहे का, हॉटेलमध्ये स्टार्टरसोबत सर्व केली जाणारी ही चटणी घरच्या घरी तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने बनवू शकता। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ती घालायची। कोथिंबीर घेताना लक्षात ठेवा देठासहित घ्यायची आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या 2 भाग करून घेतल्या आहेत। तुम्हाला या ठिकाणी जसं तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। 4 चमचे इथे मी बारीक शेव जी असते, ज्याला नायलॉन शेवसुद्धा म्हणतात, ती घेतली आहे। आणि आता नाश्त्याच्या चमच्याने यामध्ये 2 चमचे दही घालायचं। दही घेताना सुद्धा लक्षात ठेवा, दही कमी आंबट असलेलं वापरायचं आहे, जास्त आंबट असलेलं दही वापरू नका। त्यानंतर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। लसणाच्या पाकळ्या मी ज्या घेतल्या आहेत त्या लहान आकाराच्या आहेत, त्यामुळे मी 4 ते 5 वापरल्या आहेत। लसणाची पाकळी जी तुम्ही वापरताय मोठी असेल तर फक्त 2 किंवा 3च वापरा। त्यानंतर 3 ते 4 चमचे इतकंच पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून एकदम छान स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। परफेक्ट हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, अशी आपली ही हिरवी चटणी बनवून तयार झाली आहे। मस्त चटपटीत झणझणीत ही चटणी तयार होते। त्यासोबत मी हा ब्रेड पकोडासुद्धा बनवला होता। तुम्हाला जर याची डिटेल रेसिपी पाहायची असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल, तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।